नमस्कार, माझे नाव ऋतिका रमाकांत पाटील, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मोनिका मोहन पानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये गेले 6 वर्ष झाले। 2018 पासून गारमेंट कंपनी म्हणजे आशा गृह उद्योग चालू झाले। 6 वर्ष झाले मी इथे काम करते। परिस्थिती माझी खूप हलाखीची आहे, पण इथे मी जॉबला आल्यापासून माझा घराचा उदरनिर्वाह गारमेंट मोड म्हणजे इथे काम करून चालू आहे। ताईंचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे। आमच्या म्हणजे त्या इथलेच नाही तर आमच्या घरावर सुद्धा त्यांचं लक्ष असतं। माझे मिस्टर गेलेला 10 वर्ष झालेले आहेत। मी कुठेच जॉब करत नव्हती, पण जसं माहिती झालं का इथे सांबरे सरांनी गारमेंट कंपनी चालू केली, मी इथे आली, ताईंनी मला जॉब दिला। त्याच्यावर माझ्या मुलाचं शिक्षण, माझा मुलगा 10वीत शिकतोय, त्याचं शिक्षण पण मी इथल्याच याच्यावर करतो। क्लासला यायची, नंतर मग क्लासला येऊन ताईंनी आमच्या काही गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला इथे मोनिका ताईंनी जॉबला ठेवलं। त्याच्यानंतर इथे काम करत असताना माझे मिस्टर ऑफ झाले तेव्हा मी घरी बसली थोड्या दिवस, पण ताईंनी मला सांगितलं घरी बसू नका, तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचंय, तुम्हाला स्वबळाने म्हणजे सगळं उभं करायचंय। माझं घर पण तुटलेलं आहे, पण ताईंनी मला खूप आधार दिला, जिजाऊने मला साथ दिली आणि मी पुन्हा इथे कामावर यायला लागली। आणि नंतर मग मुलाचं शिक्षण, माझा एक मुलगा आहे, मुलाचं शिक्षण कसं करायचं, मग ताईने त्याची मला फी वगैरे भरून दिली। मला भाऊ नाहीये, पण इथल्या संस्थेच्या मार्फत मला खूप मदत होते। सांबरे सरांचं, मोनिका ताईंचं आमच्यावर खूप लक्ष आहे। आम्हाला कुठल्या वेळ प्रसंग आला तरी पण मदत करतात आणि इथल्या याच्यावर माझं घर खर्च चालू आहे। पण मला जिजाऊने खूप आधार दिला आणि आमच्यासारख्या विधवा महिलांना तर कुठेच स्थान देत नाही, म्हणजे कोणीच स्थान देत नाही, पण तो स्थान आम्हाला किंवा तो मान आम्हाला जिजाऊने दिलेला आहे। आणि आम्हाला म्हणजे सख्खा भाऊ नाही आहे, आप्पा आम्हाला दरवर्षी भाऊबीज देतात। म्हणजे सख्ख्या भावापेक्षा आम्हाला आप्पा एकदम सख्ख्या भावासारखेच आहेत। या आप्पांना याच्यासाठीच आमच्याकडून पुढच्या वाटचालीचा शुभेच्छा, धन्यवाद। मला स्वतःला सख्खा भाऊ नाही, पण आप्पांसारखे भाऊ आम्हाला लाभलेत। ते आम्हाला दरवर्षी दिवाळीमध्ये भाऊबीज करतात, याचं मी खूप आभारी आप्पांची।